तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या नवीन म्हणजेच दुसऱ्या ब्लॉगमध्ये. नवीन तर नाही म्हणता येणार. तर मी आहे गौरव, हा आहे विराज, कॅमेरामॅन समोर आहे. तर आम्ही लाईव्ह हॅक करणार होतो. तर मग आम्हाला ना कळलं की 50 सबस्क्रायबर लागतात. आमचं एक पण नाही, तर तुम्ही प्लीज सपोर्ट करा आम्हाला. कॅमेरामॅन तिकडे सॉरी ये. तर आम्ही आता तुमच्यासोबत आमचे लाईव्ह शेअर करणार आहे. आम्ही आहे अजून बारकच, तरी पण सांगतो की आम्ही कधी ठरवलं की ब्लॉग कधीपासून स्टार्ट करायचा आहे. ओके चल. तर गाय जा सुपारी खातोय, हात पुढं कर. सुपारी नाही आहे. तर मी सांगतो तुम्हाला मी कधीपासून ठरवलं की मी आता मलान फॅमिलीचा व्हिडिओ बघत होतो. मिट्रीगडींचा, प्रेरणा, अभिषेक, कोण आहे राजा, इंडिया हॅकर, हां मिस्टर इंडियन हॅकर, त्यांचं पण व्हिडिओ बघायला आधी. तर मग मला वाटलं चला आपण पण थोडंसं स्टार्ट करूया. तर आम्ही कालपासूनच सुरू केलं. तुम्ही बघू शकता, यूट्यूबवर सर्च करू शकता फनी व्हिडिओज ओनली डॅश ट्रिगर्ड इन्सान लव, असं तुम्ही सर्च करू शकता. आणि इथून बघा तुम्ही तो काय करते इथे, इथनं बघा, इथनं दिसतंय का? मला तरी बघू द्या आधी. दिसतंय हो. चल हो द्या तिकडं. आता तू सांगायचं तू कशामुळे केलं शेवटी. मी कालपासून केलं. कॅमेरामॅन माझा भाऊ आहे. प्लीज गाईज सबस्क्राईब करू. थोडा भाऊ हा सेम अभिषेकच्या घासूस सारखा सतत माझ्या साईडला उभा असतो. आता पण उभा राहिलाय. हे इथंच उभा राहिलाय. त्याला माझ्याकडेच काम असते. असं वाटतं की मारा एक चापट घेऊ आता येऊ शकतो तू इथं. तर एकदा काय झालं, तुझ्यासोबत कधी असं झालंय का? तू कधी असं मारायला गेलाय आणि तू पोरं बोलवून आलता, पोरच नाही ते आले त्या दिवशी, असं कधी झालंय का? नाही. हा झाले, 2-4 वेळा झाले. काय झालं तू सांगू शकतोस आम्हाला? ते आमचं भांडण झाले. हा आपलं दुसरं पोरा संग हा ते आहे, त्याचं नाव आहे, त्याला ठोकत होतं. मित्र मंडळ घेऊन चालले. दुसऱ्या दिवशी हा त्याच्या गाडीचा ब्रेक धरला. काय पैसे उचलला जे उचलले, एक पोरग कुठले ब्रेक धरला ते तर पोरग पळूनच गेले. 1-2 दिवस असत त्याला कर्कट देऊन मारा चालले. वाचलो. साडे माफियाज लगा माफिया. आता तू मला विचार, तुला तू कधी भांडणं करताना कोण मित्र मध्ये करायला का कधी माहिती आहे? एकदा झालं तो माझ्यासोबत. तेव्हा मी पहिलीत होतो आणि एवढासा माझा मित्र होता. तेव्हा एवढासा, कोण नाव? थोडा खाली वाकून, नाव नाही आठवत, होय. वरून काय तर होतं. एवढाच होता आणि मी एवढाच होतो. तर दोन 8वीची मुलं होती आमच्या मागं राहिली. ती माझा जो मित्र होता तुझ्या तोंडात भरून वाळू टाकली. कुणी? त्या 8वीच्या मुलांनी माझ्या तोंडात पण टाकणार होते, पण मी तोंडच नाही उघडलं माझं. हसायचं नाही, कोणी व्हिडिओ आहे आपला. तर मी माझं तोंडच नाही उघडलं. तर मग त्यांनी मला सोडलं 2 मिनिटासाठी. तुम्ही म्हणलं माझे मित्र आहेत, मी त्यांना बोलवतो. तर मी हाका मारायला लागली आणि ती अशी हँडवॉश करायला आलती. शाळा सुटायची वेळ होती, अशीच हँडवॉश करायला आलती. आणि मग ती आली आणि असं घोळका घेऊन जी आली, असं आणखी कसं असं आणखी असं गप. तर मग दुसरा हॅक झालता जो माझ्यासोबत जो झालता, इकडे थांबते जरा, पब्लिक प्लेस आहे थोडी आमची.
आम्ही ह्याच जागेवर शूट करतो. तर मग दुसऱ्यांदा झालं की 7वीतली 2 पोरं मी वॉशरूमला चाललेलो आणि त्या दोघांनी मला हात धरले, माझे पाय धरले, वर्गात नेलं आणि वर्गाला कडी लावली, म्हणजे त्या क्लासला कडी लावली. आणि मग मी जोरात वरडायला लागली. माझे मित्र जे होते त्यांचं नाव मी सांगू शकतो की त्यांचं नाव होतं, मी म्हणा ओरडत होतो, आदिल, विराज तरी. आणि मग एक माणूस आम्हाला भेटतोय पाठच. भीक मंगा तर मग हां, मी हे सांगायसाठी सुरू केलं होतं कॅमेरा की सबको हमारी तरफ से ईद मुबारक. एक मोबाईल अरे असं असतंय. एक मोबाईल एक मोबाईल सलाम अलैकुम सलाम कुम. तर तसं झालं तर आणि मी हाक मारतो 50-60 जण आली, अख्खं क्लास ब्लॉक झालं तेव्हा. सगळे सर आलते, प्रिन्सिपल आलते, हेडमास्टर आलते, सगळे आलते. त्या पोराला खूप मारलं प्रिन्सिपल सरांनी, सांगू नाही शकत. आणि पुन्हा एकदा ईद मुबारक. तो उद्या भेटूया ह्याच कॅमेरावर, ह्याच लोकेशनवर. परत एकदा भेटूया कॅमेरामॅन सोबत. कॅमेरामॅन आणि तुम्ही प्लीज आम्हाला पण सपोर्ट करा आणि मला फॅमिली पण सपोर्ट करा. ईद मुबारक, ईद मुबारक, ईद मुबारक.